रेवती, अगं थोड्या दिवसात येणारच होते मी. तुला माझ्याशिवाय करमत नाही म्हणून लगेच भेटायला आली का? तुला काय वाटलं? हे सगळं कळल्यानंतर मी शांत बसून राहणार होते? तुझी साधी चौकशी करणार नव्हते मी. गुरुनाथनी तुला घराबाहेर काढलं हे कळलंय मला. तू कोणालाही काहीही न सांगता न कळवता निघून गेलीस म्हणून आम्हाला हे कळणार नव्हतं असं वाटलं तुला? हे बघ राधिका, अशी खचून जाऊ नकोस. थोडं धीराने घ्यायला हवं ना. दुसरा काही पर्याय आहे का माझ्याकडे? कशी समजूत काढू तुझी? ह्या परिस्थितीवर कोणाकडे काहीच उत्तर नाहीये. म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीवर काळ हेच औषध असतं. तुलाही तुझा मार्ग सापडेल. हो, पण आता या मार्गावर मला एकटीनच चालायचं. रेवती, मला दुसरी कसली नाही, पण मला अथर्वची काळजी लागून राहिली ग. त्याचं सगळं नीट झालं पाहिजे. किती दिवस दादावरती अवलंबून राहू? बरोबर, तू दादा आणि वहिनींना हे सगळं सांगितलंयस ना? म्हणजे तुझ्यात आणि गुरुनाथ मध्ये जे काही झालंय. ग नाही, म्हणजे आता दिवाळी आहे ना, त्यांची दिवाळी कशाला खराब करू? बरं आहे, आत्ताच तू आली, घरात वहिनी नाहीये. ती असती ना तर आपल्याला बोलताही नसतं. राधिका, तरी सुद्धा मला असं वाटतं की तू हे सगळं त्यांना सांगायला हवंस. कारण उगाच कुठून बाहेरून कळलं ना तर विनाकारण ते दुखावले जातील. अगं पण रेवती, मी कसं सांगू दादाला? मी आता त्याला सांगितलं आणि त्याला वहिनीला नाही पटलं तर कुठे जाणार आहे मी? अगं माझ्याकडे ये राहायला. आणि भाऊ आहे ना तुझा तो. अथर्वची आणि तुझी काळजी वाटते की नाही त्याला? असं कसं घराबाहेर काढेल तुला तू? तो पण रेवती, त्याला बघ कसं आणि कुठल्या शब्दात सांगू तेच नाही कळून राहिलं मला. आणि मग काय 2-4 दिवसांनी घरी परत जाऊन गुरुनाथ समोर नाक घासशील? राधिका, स्वाभिमान नावाची काही गोष्ट असते की नाही? पण बिण काही नाही. आता तू सरळ डिवोर्सची नोटीस पाठव त्याला. तुझ्या आणि अथर्वच्या भविष्याची तरतूद त्यानेच करायला हवी. बायको म्हणून ॲल्युमिनीवर तुझा आणि अथर्वचा पूर्ण अधिकार आहे. रेवती, अगं मला यांचे पैसे नकोय, मला यांचं प्रेम हवंय ग. पण आता ते माझ्या नशिबात. मीच कुठेतरी चुकली असेल. असं का वाटतंय तुला? अगं तुला समजून घ्यायला तो कमी पडलाय आणि त्याला जे काही करायचं असेल ना ते करू दे. तू असं रडत बसायचं नाहीयेस. लावू का बरं? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब परत पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.